कशात बाळांनो, सगळे बरे आहेत ना? ठीक आहे, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आणि त्या लेक्चरचं नाव काय? पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. आता आपण पाहिलं की मॉडर्न पिरियडिक टेबल काय होता, त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे काय होतात, ते सगळं 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 आपण पाहत आलोय. आणि आता आपला पडावा आहे तो शेवटचा पडावा आहे चॅप्टरचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं पिरियडिक ट्रेंड्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे त्याचे ट्रेंड्स काय आहेत. ट्रेंड्स म्हणजे काय? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन पिरियड ऑर ग्रुप. ठीक आहे, जेव्हा आपण एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज कम्पेअर केल्या पिरियड आणि ग्रुपमध्ये, काय एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज काय केल्या पिरियड और ग्रुपमध्ये आपण कम्पेअर करण्याचं काम केलं. म्हणजे सेम लेफ्ट टू राईट जेव्हा पिरियडमध्ये आणि टॉप टू बॉटम जेव्हा ग्रुपमध्ये आपण त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या, त्या प्रॉपर्टीज कम्पेअर केल्या, तेव्हा आपल्याला सर्टन रेग्युलरिटी पाहायला मिळाली. म्हणजे त्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला एक रेग्युलरिटी दिसून आली आणि त्याच रेग्युलरिटीला आपण काय म्हणलं? पिरियडिक ट्रेंड्स असं म्हणलं. ठीक आहे, काय म्हणलं? पिरियडिक ट्रेंड्स. कोणत्या? त्या सर्टन रेग्युलरिटी जी फाइंड झाली त्याला आपण पिरियडिक ट्रेंड्स असं म्हणलं. पण यामध्ये आपण फक्त आणि फक्त 3 प्रॉपर्टीज कन्सिडर केलं. ठीक आहे, म्हणजे तसं तर पिरियडिक टेबलच्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, ज्या आपल्याला कम्पेअर करतात, ज्या आपल्याला ट्रेंड नावानं काय पाहायला मिळतात. पण आपण फक्त इथे 3 प्रॉपर्टीज कन्सिडर केल्या. कोणकोणत्या? पहिली आहे व्हॅलन्सी, दुसरी आहे ॲटॉमिक साईज, तिसरी आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. हे ट्रेंड्स आपण दाखवून देण्याचं काम या चॅप्टरमध्ये केलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे किंवा जो पहिला ट्रेंड आपण कन्सिडर केलेला तो कोणता आहे? व्हॅलन्सी नावाचा ट्रेंड आहे किंवा ती प्रॉपर्टी आहे व्हॅलन्सी. काय बाबा व्हॅलन्सी म्हणजे काय? मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम्स दॅट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आउटरमोस्ट जी शेल आहे, आता समजा KLM असे जे शेल्स आहेत, त्यामधली जर शेल आहे KLM, M ही आउटरमोस्ट शेल आहे आणि M शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्या इलेक्ट्रॉन्सच्या कॅपॅसिटीला आपण व्हॅलन्सी असं म्हणतो किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. म्हणजे काय? KLMN ह्या शेल्स आहेत. ठीक आहे, आता बघा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अँड इट्स व्हॅलन्सी ऑफ इच एलिमेंट अप टू 20 एलिमेंट्स, अप टू 10 एलिमेंट्स. मी काय केलंय, एखादं उदाहरण घेऊन 10 एलिमेंट्स आहेत, त्या 10 एलिमेंटचे व्हॅलन्सी काढण्याचं, तुम्हाला काढून दाखवण्याचं काम केलं. ठीक आहे, पहिल्या 10 एलिमेंटचं मी काढले, नेक्स्ट 10 एलिमेंटचं तुम्हाला काढून मला सांगायचे. ठीक आहे, बघा पहिलं दिलंय ॲटॉमिक नंबर, दुसरं एलिमेंट, तिसरं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, चौथं व्हॅलन्सी. पहिल्यामध्ये बघा ॲटॉमिक नंबर 1 आहे, कोण? हायड्रोजन. त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1, त्याची व्हॅलन्सी 1. ठीक आहे, ऑक्टेट रूलला देखील तिथं फॉलो करण्याचं काम केले आणि ऑक्टेट रूल नुसारच त्याची व्हॅलन्सी देण्याचं त्यांनी काम केलं. ठीक आहे, दुसरं बघा, दुसरा एलिमेंट कोणता आहे? हेलियम. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 आणि त्याची व्हॅलन्सी 0, कारण हेलियम हा नोबल गॅस आहे. त्याचं ऑक्टेट पूर्ण झाले, त्या के शेलचं ते ऑक्टेट पूर्ण झाले. म्हणजे काय? के शेलची कॅपॅसिटी किती आहे? 2, आणि त्याच्यामध्ये 2 जर इलेक्ट्रॉन आले तर त्याची व्हॅलन्सी किती राहिली? 0, कारण त्याच्यात आता दुसरा इलेक्ट्रॉन येऊन बसू शकतो का? नाही, त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी आहे 0. ठीक आहे, तिसरा एलिमेंट आहे लिथियम. त्याचं कन्फिगरेशन आहे 2,1, त्याची व्हॅलन्सी आहे 1, कारण आउटरमोस्ट शेल मध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे. चौथा एलिमेंट आहे बेरिलियम. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,2, व्हॅलन्सी 2, कारण आउटरमोस्ट शेलचा तोच रूल. परत ऑक्टेट ही पाहत चला बरं का. ठीक आहे, पाचवा एलिमेंट आहे बोरॉन 2.3, व्हॅलन्सी 3. सिक्स्थ आहे कार्बन 2,4, व्हॅलन्सी 4. सेवन्थ आहे नायट्रोजन 2,5. आता व्हॅलन्सी बघा 3 दिले. आउटरमोस्ट शेल मध्ये 5 आहेत, त्याला स्टेबल होण्यासाठी लागणारे किती आहेत इलेक्ट्रॉन? 3, त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी आली 3. ठीक आहे, 5 नाही बरं का, कारण ऑक्टेट 3 घेतल्यानंतर स्टेबल होतो, 5 दिल्यानंतर स्टेबल होतो का? नाही, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी 3. 8th आहे ऑक्सिजन 2,6, त्याची व्हॅलन्सी 2. 9th आहे फ्ल्युरिन 2,7, त्याची व्हॅलन्सी 1, कारण 1 घेतल्यानंतर तो स्टेबल होणार आहे. आणि 10th आहे निऑन 2,8, त्याची व्हॅलन्सी 0, आणि तो म्हणजे 0 इलेक्ट्रॉन त्याला घ्यायची गरज नाही, इलेक्ट्रॉन त्याला द्यायचीही गरज नाही किंवा घ्यायची गरज नाही, कारण तो स्टेबल फॉर्म मध्ये त्यानं स्टेबल फॉर्म त्याचा अटेंड केलाय आणि त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी 0 आहे. ठीक आहे, तो आला मग नोबल गॅस. ठीक, मग पहा पिरियडिक ट्रेंड मध्ये व्हॅलन्सी याचा पिरियडिक ट्रेंड काय म्हणतो काय? ठीक आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी काय करते? पहिल्यांदा इन्क्रीज होत जाते, पुन्हा डिक्रीज होत जाते. आता आपण पाहिले या पिरियडचे आपले एलिमेंट्स काढले, आपण ते पहिल्या 10 एलिमेंट्सची काय काढली? व्हॅलन्सी काढली. ठीक आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट आपल्याला ते काय त्या डायग्राम मध्ये पहा काय मिळेल आपल्याला? पहिल्यांदा इन्क्रीज होत गेली व्हॅलन्सी, परत डिक्रीज होत गेली, तिथे ऑक्टेट रूलचाही आपल्याला संबंध पाहायला मिळाला. ठीक आहे, फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड मध्ये पहिल्यांदा इन्क्रीज झाली, परत डिक्रीज झाली. पण ग्रुपमध्ये तसं झालं का? नाही, ग्रुपमध्ये सगळ्याची व्हॅलन्सी सेम पाहायला आपल्याला मिळाली. ठीक आहे,
आउटर मोस्ट शेल मध्ये सगळ्यांचे हे इलेक्ट्रॉन जे होते ते सेम पाहायला मिळाले आणि त्यामुळे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम, त्याच्यामुळे त्याची व्हॅलेन्सी आपल्याला सेम पाहायला मिळाली. आता 2 नंबरचा कन्सेप्ट, 2 नंबरची जी प्रॉपर्टी आपण कन्सिडर केली होती ती कोणती होती? ॲटॉमिक साईजची होती. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, आपल्याला त्याचं थोडंसं बेसिक पाहून घेऊ की ॲटॉमिक साईज वगैरे काय. ठीक आहे, साईज ऑब्लिक व्हॉल्यूम ह्या काय फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ दी मॅटर आहेत. मॅटरच्या ज्या फंडामेंटल प्रॉपर्टी आहेत काय, साईज आणि व्हॉल्यूम, त्याच्यामध्ये साईज हा एक प्रकार आहे. काय, ते फंडामेंटल प्रॉपर्टी आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं, साईज ऑफ ॲटम इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. त्या जो साईज जी असते ॲटमची ती कशावर डिपेंड असते? त्याच्या रेडियसवर. ती आपल्याला रेडियस नुसार आपल्याला साईज दाखवण्याचं काम करते. मग ते रेडियस, ॲटॉमिक रेडियस आपण कशाला म्हणायचं? डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड आउटरमोस्ट शेल ऑफ द ॲटम. म्हणजेच त्या ॲटम म्हणजे जे डिस्टन्स न्यूक्लियस पासून, म्हणजे न्यूक्लियस म्हणजे कुठं असतो तर सेंटरला, आणि सेंटर पासून ते आउटरमोस्ट शेल पर्यंत हे जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला आपण त्या ॲटमची साईज असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे हा जर ॲटम असला, इथे जर न्यूक्लियस असेल आणि ही जर आउटरमोस्ट शेल असेल तर ह्याच्यामधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स मेजर करतो आणि त्यानुसार आपण त्या ॲटमची साईज सांगतो. ठीक आहे. तिसरी गोष्ट, ॲटॉमिक रेडियस एक्सप्रेस्ड इन पिकोमीटर. ते पिकोमीटर बघा नॅनोमीटर पेक्षाही छोटा आहे, म्हणजे 1 पिकोमीटर इक्वल्स टू 10⁻⁻12 मीटर. एवढा छोटासा डिस्टन्स आपल्याला त्या ॲटॉमिक रेडियन्सचा आपल्याला पाहायला मिळतो. ती रेडियस त्या पिकोमीटर मध्ये काय केली जाते? एक्सप्रेस केली जाते. ठीक आहे, ॲटम एवढा छोटा असतो बघा. ठीक आहे, आता आपण पाहू की ॲटॉमिक साईजचा जो ट्रेंड आहे तो काय म्हणतो. ठीक, सो जेव्हा ॲटॉमिक साईजचा आपल्याला कन्सेप्ट आला, आपण काय पाहिलं, एक एक्झाम्पल घेतलं. कशामुळे? म्हणजे ते समजून घेण्यासाठी सोपं जातं त्यामुळे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण पाहिले एलिमेंट्स. बघा एकाच पिरियड मध्ये आपण एलिमेंट्स घेतले. काय? ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम. आपण त्याचा ॲटॉमिक रेडियस सुद्धा घेतला. ॲटॉमिक रेडियस कशामध्ये एक्सप्रेस झाला? पिकोमीटर मध्ये. ठीक आहे, पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12 ह्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला तो ॲटॉमिक रेडियस पाहायला मिळतो. ठीक आहे, ऑक्सिजनचा 66, बोरॉनचा 88, कार्बनचा 77, नायट्रोजनचा 74, बेरिलियमचा 111, लिथियमचा 152. म्हणजे ओव्हरऑल जेव्हा ही व्हॅल्यू पिकोमीटर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली तेव्हा आपण काय ऑब्झर्व केलं? बघा हे 66 ते 152 काय झाले? ॲटॉमिक रेडियस कमी झालाय. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल सर व्हॅल्यू तर 66 दिसते, 152 दिसते, म्हणजे 66 आणि 152 मध्ये 152 तर मोठी संख्या आहे. पण बाळांनो तुम्ही एक विसरताय. काय? व्हॅल्यू कशामध्ये एक्सप्रेस झाली आहे? पिकोमीटर. पिकोमीटर काय? 10⁻12 मीटर असे, म्हणजे 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर असे त्याची व्हॅल्यू आहे. त्याची व्हॅल्यू मायनस मध्ये, म्हणजे काय? मायनस मध्ये जर एखादी संख्या वाढत असेल तर ऍक्च्युअल मध्ये ती संख्या कमी होते असं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पाहिलं की फ्रॉम लेफ्ट टू राईट त्याचा ॲटॉमिक रेडियस काय झाला? डिक्रीज झाला. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाला. मग मी असं म्हणू शकतो काय? ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 युनिट ऍट अ टाइम. ठीक आहे, काय? ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत चाललाय फ्रॉम लेफ्ट टू राईट. ठीक आहे, हे आपल्याला अगोदरच पाहिले, आपण पाहिले 1 युनिट ऍट अ टाइम तो ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत चाललाय. म्हणजेच त्याचा अर्थ काय हो? पॉझिटिव्ह चार्ज ऑन 1 ॲटम इन्क्रीजेस बाय 1 युनिट ऍट अ टाइम. म्हणजे जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ॲटमवरचा एक वाढत चाललाय ऍट अ टाइम, असं मी म्हणू शकतो का? शुअरली मी म्हणू शकतो. म्हणजेच त्याचा अर्थ काय हो? ऍडिशनल इलेक्ट्रॉन ऍडेड टू आउटरमोस्ट शेल. म्हणजे ऍडिशनल तो जो पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय, जेव्हा ॲटॉमिक नंबर वाढला तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज वाढत चाललाय 1 युनिटने, आणि तेव्हाच त्याच प्रकारे काय आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन देखील वाढत चाललाय, कारण ॲटॉमिक नंबर वाढत चाललाय. ठीक आहे, म्हणजेच ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लियर चार्ज. आता बघा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत चालला होता. पॉझिटिव्ह चार्ज असतो कुठं? न्यूक्लियस मध्ये. मग ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लियर चार्ज काय होतंय? इलेक्ट्रॉन पुल टुवर्ड्स न्यूक्लियस. म्हणजे आता न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज वाढला तेव्हा इलेक्ट्रॉन कुठे आहे? आउटरमोस्ट शेलला, आणि तो इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज, न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज काय करतोय? इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचण्याचं काम करतोय. म्हणजे त्याचा पुल वाढला गेला आणि त्याचमुळं ती साईज होती ती डिक्रीज होत गेली. ठीक आहे, म्हणजे इन्क्रीज आपल्याला वाटलं की इन्क्रीज झाली, पण त्या पुलमुळं तो पुल एवढा स्ट्रॉंग आहे की त्यामुळे त्याची ॲटॉमिकची जी साईज होती, जो रेडियस होता तो कमी होत गेला आणि त्याची साईज ही काय झाली? कमी झाली असं आपलं म्हणणं आहे. ठीक आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड आपण काय पाहिलं? शेल ज्या होत्या ते सेम होत्या. ठीक आहे, एका पिरियड मध्ये फक्त 2 शेल होत्या किंवा फक्त 3 शेल होत्या. त्यामुळं आपण काय केलं? त्या न्यूक्लिअरच्या चार्जवर आपण डिसाईड केलं की काय त्याची साईज वाढते की कमी होते. ठीक आहे, शेल सेम होत्या पण आउटरमोस्ट शेलचं काय? इलेक्ट्रॉन वाढत जात होता, निगेटिव्ह चार्ज वाढत जात होता, आणि एक ॲटॉमिक नंबर 1 न वाढत गेल्यामुळे काय होत होतं? त्याचा न्यूक्लिअर चार्ज होता, जो पॉझिटिव्ह चार्ज होता तो वाढत जात होता,
आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसचं अट्रॅक्शन वाढत जात होतं आणि साईज कमी होत जात होती. ठीक आहे. आता दुसरं बघा, गोइंग डाऊन अ ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. गोइंग फ्रॉम डाऊन अ ग्रुप ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होत चालले आहे. त्याचं कारण काय, बिकॉज गोइंग डाऊन अ ग्रुप न्यू शेल ऍडेड, म्हणजे फक्त एका ग्रुपमध्ये जर आपण खाली जात गेलो तर शेल काय होते ते वाढत चालले. के ची KL झाली, पुन्हा के ची KLM झाली, पुन्हा के ची KLMN अशी झाली. ठीक आहे. म्हणजे काय, शेल वाढत चालली आहे. शेल वाढत चालली आहे ह्याचा अर्थ काय हो, डिस्टन्स बिटवीन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस गोज इन्क्रीजिंग. म्हणजे शेल वाढत चालले म्हणजे न्यूक्लियस मधला आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यामधला डिस्टन्स वाढत चाललाय. ठीक आहे, लक्षात आले. सो ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली. आता डिस्टन्स जर न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलचा जर इन्क्रीज होत चालला तर त्याचा ॲटॉमिक रेडिया ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत चाललाय आणि त्याच्यामुळे त्याची जी ॲटॉमिक साईज आहे ती ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत चालली आहे इन स्पाइट ऑफ इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. आता बघा, त्याच्यामध्ये सुद्धा काय होतंय, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत चाललाय, पण आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आहे जो न्यूक्लियसवर तोही इन्क्रीज होत चाललाय. पण इन स्पाइट ऑफ दॅट काय होत चाललंय, ॲटॉमिक साईज जी आहे ती वाढत चालली आहे. का त्याचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला नाही, कारण आउटरमोस्ट शेल वाढत चालल्यात. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचा न्यूक्लिअर चार्जचा आणि इलेक्ट्रॉनचा जो अट्रॅक्शनचा जो फोर्स होता, अट्रॅक्शन जे पाहायला मिळालं, त्याच्यामुळे जे विदिन अ पिरियड जे आपल्याला साईज कमी पाहायला मिळाली होती त्याचा इथे काहीच इफेक्ट पडत नाही, कारण त्याची आउटरमोस्ट शेल वाढत चालली आहे आणि त्याच्यामुळे रेडियस वाढत चाललंय, त्याच्यामुळे साईज वाढत चालली आहे. सो नोट पॉईंट्स मध्ये आपण यायला पाहिजे. नोट पॉईंट्स काय म्हणतात, फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड ॲटॉमिक रेडिया काय होते, डिक्रीज होत चाललाय ड्यू टू न्यूक्लिअर चार्ज, त्याच्यामुळे त्याची ॲटॉमिक साईज कमी होत चालली आहे. बट फ्रॉम डाऊन अ ग्रुप टॉप टू बॉटम काय होते, ॲटॉमिक रेडिया इन्क्रीज होत चाललाय, कारण ॲटॉमिक आउटरमोस्ट जी शेल आहे ती इन्क्रीज होत चालली आहे आणि त्यामुळं ॲटॉमिक साईज जी आहे ती इन्क्रीज होत चालली आहे. इथंपर्यंत हे आजचं आपलं लेक्चर होतं. हे लेक्चरमध्ये सगळे कन्सेप्ट समजून घ्या, त्याचे पॉईंट्स घेत चला. आपण आता शेवटचा एक पाहू, एक प्रॉपर्टी राहिली आहे आणि कोणती, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, ती प्रॉपर्टी आपण पाहू आणि आपला चॅप्टर संपलाय असं घोषित करू. ठीक आहे. हे लेक्चर कसं वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.